So let's take a ride. So let's take a ride. You packed your हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल ट्रॅव्हल विथ कांचन. आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे कर्नाटकामध्ये. लास्ट नोव्हेंबरला आम्ही फॅमिली ट्रिपने हम्पी बदामी जाण्याचं ठरवलं. कारनेच आम्ही ही 8 दिवसाची ट्रिप अरेंज केली. मग कर्नाटक जाण्यासाठी पुण्यावरून कोल्हापूर मार्गाने आम्ही निघालो. मग कारने 6 तासाच्या अंतरावर आम्हाला कोल्हापूर लागले. मग कोल्हापूरमध्ये 1 दिवसाचा स्टे करायचा होता, म्हणून आम्ही मग कोल्हापूर फिरलो. खूपच छान आणि सुंदर कोल्हापूरमध्ये एंट्री करताच कोल्हापूर चप्पल, चामड्याच्या बॅग, महाराष्ट्रीयन ज्वेलरी असे भरपूर दुकानं आम्हाला दिसू लागली. मग सगळ्यात आधी आम्ही गेलो कोल्हापूरमधील शहाजीराजे छत्रपती म्युझियमला. या म्युझियमच्या बाजूलाच एक मोठा लेक होता आणि तिथे भरपूर वेगवेगळे पक्षी, ससे तसेच हरिण देखील होते. मग गाडी पार्क करून आम्ही पोचलो शहाजीराजे छत्रपती महाराज म्युझियमला. या म्युझियममध्ये गेल्यावर मध्ये कॅमेरा अलाउड नव्हता, म्हणून मी तिथले काही शूट नाही केले. या महालामध्ये राजे वापरत असलेले कॉस्ट्यूम, ज्वेलरी तसेच एम्ब्रॉयडरी वर्क केलेल्या खूप काही वस्तू आहेत. तसेच शहाजी महाराज वापरत असलेले कपडे, गन, त्यांनी केलेल्या पेंटिंग, त्यांची शस्त्र असं खूप काही आहे. तसेच इथं स्टफ ॲनिमल, एक्झॉटिक बर्ड्स असे लहान मुलांना अट्रॅक्ट करणारे खूप काही छान छान ॲनिमल्स आहेत. तसेच ओल्ड कॉईन्स, फर्निचर आणि भोसले परिवाराची फॅमिली ट्री आणि हिस्ट्री देखील तिथे लिहिली आहे. तसेच या महालामध्ये सभेसाठी खूप मोठा हॉल आहे. तसंच महालाच्या बाजूला खूप छान गार्डन आहे. म्युझियम पाहून झाल्यावर संध्याकाळी आम्ही गेलो महालक्ष्मी मातेच्या मंदिरामध्ये लक्ष्मी मातेचे दर्शन घ्यायला. 108 शक्तिपीठांपैकी एक असं हे कोल्हापूरचं अंबाबाईचं मंदिर आहे. सुरुवातीला गेटपासून एंट्री केल्यापासूनच इथे दोघं बाजूने खूप सारी दुकाने आहेत, ज्यामध्ये बॅग्स, कॉस्मॅटिक, महालक्ष्मी मातेचे वेगवेगळे मुखोटे, अलंकार तसेच प्रसाद, पेढे असं आहे. या मंदिरामध्ये भाविकांची नेहमीच गर्दी असते. खूपच छान, शांत आणि भक्तिमय अशी ही जागा आहे. मंदिराच्या बाजूने देवी मातेला भरण्यासाठी ओटी, साडी, पीस, नारळ तसेच कोल्हापुरी अलंकार, महाराष्ट्रीयन ज्वेलरीचे भरपूर दुकानं आहेत. खूपच मोठे आणि छान असं हे महालक्ष्मी मातेचं मंदिर आहे. इथे महालक्ष्मी मातेची खूपच सुंदर अशी मूर्ती आहे. मंदिराच्या चहूबाजूने खूप साऱ्या दीपमाळा आहेत. रात्रीच्या वेळी हे मंदिर लाईटांच्या प्रकाशात खूपच छान चमकते. आमचं इथे महालक्ष्मी मातेचे दर्शन झाले आणि मन खूपच प्रसन्न झाले.